गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICSE कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण बुद्धिमत्ता चाचणी किंवा रिझनिंग हा घटक चालू केलेला आहे. तर ह्या घटकावर कसे प्रश्न विचारले जातात तर याचा आपण सविस्तरपणे आढावा घेणार आहोत. आपण सर्वांनी आपापल्या नोटबुक ओपन करा आणि त्यामध्ये तुम्ही लिहायला सुरुवात करा. निश्चित तुम्हाला या भागावर जे काही प्रश्न विचारले जातात तर ते सर्वचे सर्व तुम्हाला मार्क्स देऊन जातील. तर विसंगत घटक ओळखणे. तर आपण याच्यामधला बुद्धिमत्तेमधला कोणता भाग बघणार आहोत? विसंगत घटक ओळखणे. विसंगत घटक ओळखणे. हा विसंगत घटक कसा आहे माहिती आहे का? तर हे शब्दाच्या अर्थावरून आपल्याला हा घटक ओळखायचा आहे. कशावरून? अर्थावरून. अर्थावरून वेगवेगळे शब्द दिले जातील तर त्याच्यातला तुम्हाला एक विसंगत कोणता आहे तर तो ओळखायचा आहे. तो शब्द म्हणजेच त्या प्रश्नाचं उत्तर. तर प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. नंबर 1 पृथ्वी. पृथ्वी. नंबर 2 विश्व. नंबर 3 जग. आणि नंबर 4 लोक. आता बघा, आता आपल्याला हे 4 नावं दिलेली आहेत. 4 नावं दिली आहेत तर या 4पैकी विसंगत कोणतं आहे? बाकीचे सगळे कसे आहेत? एकमेकाशी सुसंगत आहेत आणि एकच दिला तो आहे विसंगत. पृथ्वी, विश्व आणि जग हे कसे आहेत? हे सर्व संगत आहेत, एकसारखे आहेत. आणि लोक हे काय असतात? हे वेगळं आहे. याच्यातला वेगळं आहे म्हणजेच हा विसंगत आहे. कसा विसंगत आहे? तर ही जग म्हणजेच पृथ्वी आणि पृथ्वी म्हणजेच विश्व आणि विश्व म्हणजेच जग. तर हे सर्व हे तिन्ही एक अर्थानं आणि याच्यावर राहणारे हे लोक, म्हणून हा विसंगत आहे. नंबर 2 मथुरा. नंबर 2 ही झाला हे उदाहरण क्रमांक 1. उदाहरण क्रमांक 1 आणि हे याच्यातले हे चार दिलेले आहेत नंबर याच्यात 1 2 3 4 हा. तर आता उदाहरण क्रमांक 2 मधला पहिला पर्याय मथुरा. मथुरा. नंबर 2 काशी. नंबर 3 मथुरा, काशी, नागपूर आणि नंबर 4 हरिद्वार. हरिद्वार. आता हे 4 दिलेत. आता याच्यातला विसंगत घटक आपल्याला ओळखायचा आहे. आता तो कसं ओळखणार? मथुरा कुठे आहे? उत्तर भारतामध्ये. काशी कुठे आहे? उत्तर भारतामध्ये आहे. हरिद्वार कुठे आहे? उत्तर भारतामध्ये आहे. आणि नागपूर हे एक शहर आहे, फक्त ते महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजेच हे विसंगत आहे. विसंगत. या प्रश्नाचं उत्तर कोणतं आलं? विसंगत. म्हणजे 3 नंबरचं हे या प्रश्नाचं उत्तर. हे इथं विसंगत कोणता होता? हा 4 नंबर इथं होता. हा विसंगत 3 नंबरचा. आता तिसरं उदाहरण बघा. पहिला पर्याय आहे त्याच्यातला झाड. झाड. नंबर 2 झुडूप. नंबर 3 वृक्ष आणि नंबर 4 फूल. तर बघा, आता याच्यातला विसंगत घटक ओळखायचा. आता हे सर्व काय आहेत? हे सर्व आपल्याला सर्व सारखेच वाटतात, परंतु याच्यामध्ये कोणता फरक आहे? आता सुरुवातीला लहान असतं त्यावेळेस आपण त्याला झुडूप म्हणतो, नंतर त्याच्यापेक्षा मोठं झाली त्याला झाड म्हणतो आणि सर्वात मोठं झाल्याच्यानंतर आपल्याला वृक्ष म्हणतो. परंतु या झाड, झुडूप आणि वृक्ष यांनाच काय लागतात? फुलं लागतात. म्हणून हा विसंगत घटक आहे. म्हणजे हे झाडावर लागणार आहे, म्हणून हा विसंगत. 4 क्रमांकाचं उत्तर बरोबर. नंबर 4चं घ्या. चौरस. नंबर 1 चौरस. नंबर 2
आयत, नंबर 3 वर्तुळ, वर्तुळ आणि नंबर 4 त्रिकोण, त्रिकोण. आता बघा, चौरस, आयत, वर्तुळ आणि त्रिकोण हे आपल्याला 4 दिलेले उत्तर आहेत. तर त्या चारपैकी 3 सुसंगत आहेत आणि एक जे आहे तर एक कसा आहे, तो विसंगत आहे. तर विसंगत, आता हे चौरस, याला 4 बाजू आहेत, याला सुद्धा 4 बाजू आहेत. त्रिकोणामध्ये सुद्धा आपण चौरस हे करू शकतो, काढू शकतो. परंतु वर्तुळ जे आहे तर वर्तुळ कसं आहे, ते गोल आहे. त्याच्यामुळे याला बाजू आहेत का, नाही. बाकीच्याला बाजू असतात, याला वर्तुळाला बाजू नसतात. म्हणून विसंगत कोण आहे, विसंगत वर्तुळ आहे. वर्तुळ हे उत्तर आलं मागे. आलं लक्षात. आता 5वं उदाहरण घ्या. साप, नंबर 1 साप, नंबर 2 पाल, नंबर 3 फेल, फेल आणि नंबर 4 मगर. आता याच्यातलं आपल्याला विसंगत विचारलेलं आहे. साप, पाल, मगर, फेल. तर याच्यापैकी आपल्याला विसंगत घटक ओळखायचा आहे. तर साप हा सुद्धा सरपटणारा आहे, पालसुद्धा सरपटणारा आहे, मगरसुद्धा सरपटणारा प्राणी आहे आणि फेल जे आहे तर फेल हा काय, पाण्यात राहणारा मासा आहे. फेल हा मासा आहे, त्याच्यामुळे हा मासा विसंगत आहे. 3 नंबरचं उत्तर. 6 नंबर शाळा, नंबर 1 शाळा, नंबर 2 राजवाडा, नंबर 3 झोपडी आणि घर, झोपडी, झोपडी आणि चौथं घर. आता याच्यापैकी आपल्याला विसंगत ओळखायचं. राजवाडा, झोपडी, घर आणि शाळा हे आपल्याला 4 दिलेले आहेत. तर आता सांगा बरं की आता याच्यातलं उत्तर कोणतं काढता येईल आपल्याला. आता ह्या झोपडीचं घर होऊ शकतं, घराचाच राजवाडा होऊ शकतो. हां, परंतु इथं सर्वजण लोक राहतात, या प्रत्येक ठिकाणी लोक राहत असतात. परंतु या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी फक्त विद्यार्थी हे अध्यापनाचं काम करत असतात. त्याच्यामुळे शाळा हा घटक विसंगत आहे. विसंगत घटक शाळा, म्हणून ही 4थं उत्तर म्हणजे पहिलं उत्तर. आता 7वं उदाहरण घ्या. हरिण, वाघ, नंबर 1 हरिण, नंबर 2 वाघ, नंबर 3 गाय, नंबर 4 शेळी. आता बघा बरं याच्यामध्ये कोणता विसंगत घटक येईल. आता हरिण कसा असतो, गरीब असतो. गायसुद्धा कशी असते, गरीब असते. शेळीसुद्धा कशी असते, गरीब असते. परंतु वाघ गरीब असतो का, नाही. तो कसा आहे, हिस्त्र पशु आहे. हिस्त्र पशु आहे म्हणून हा विसंगत. म्हणून हे आपलं दुसरं उत्तर. 8वं घ्या. खून, नंबर 1 खून, नंबर 2 आत्महत्या, नंबर 3 अपहरण आणि नंबर 4 हत्या. आता बघा खून
खून याच्यामध्ये काय होतं, इथं सुद्धा शेवट होतो, आत्महत्या इथं सुद्धा शेवट होतो, आणि हत्या याच्यामध्ये सुद्धा त्या विशिष्ट घटकाचा शेवट होतो. परंतु अपहरण जे असतं तर ते अपहरण म्हणजे त्याला पळवून नेलेलं असतं, म्हणून हा अपहरण हा विसंगत आहे. तिसरं हे उत्तर आहे आपलं विसंगत. आले 8 उदाहरण तुमच्या लक्षात. आणखी काही आपण तुम्हाला देतो उदाहरण याच्यातले. तुम्ही या पद्धतीने तुम्ही विसंगत घटक जे आहे तर विसंगत घटक हा ओळखू शकता आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला जशास तसे मिळू शकतात. आता 9 नंबरचं उदाहरण घ्या. एक पर्याय शहामृग. नंबर 1. नंबर 2 किवी. नंबर 3 पेंग्विन. आणि नंबर 4 गरुड. हे बघा, आता शहामृग उडू शकतो काही प्रमाणामध्ये, शहामृग उडू शकत नाही, किवीसुद्धा जास्त उडू शकत नाही आणि पेंग्विनसुद्धा जास्त उडू शकत नाही. पण गरुड जे आहे तर गरुड हा आकाशामध्ये भरारी घेऊ शकतो, म्हणून विसंगत. गरुड हा विसंगत. नंबर 10 मीटर यार्ड. नंबर 1 मीटर. नंबर 2 यार्ड. नंबर 3 एकर आणि फरलॉंग. एकर. नंबर 4 फरलॉंग. तर याच्यामधला आपल्याला वेगळा घटक कोणता आहे ते काढायचा. नंबर 10 तर हे मीटर, यार्ड आणि फरलॉंग हे सर्वांचे एक एकक आहे, परंतु हे शेतजमिनीसाठी वापरलं जाणारं एकक आहे. एकर हे शेतजमिनीसाठी वापरलं जाणारं एकक असल्यामुळं विसंगत घटक हा जे आहे, विसंगत कोण आहे तर विसंगत हा 3 नंबरचा पर्याय आहे, म्हणून हे 3 नंबरचं हे उत्तर आलेलं आहे. नंबर 11 शार्क. तारामासा. शार्क. नंबर 1 शार्क. नंबर 2 तारामासा. नंबर 3 फेल आणि डॉल्फिन. आणि नंबर 4 डॉल्फिन. आता याच्यातला आपल्याला वेगळा विसंगत कोणता आहे तो ओळखायचा आहे. आता याच्यातला जो फेल मासा आहे हा एकटाच फक्त याच्यातला वेगळा आहे, तर तो फक्त आणि फक्त पाण्यामध्येच राहू शकतो. फेल पाण्याच्या बाहेर राहू शकत नाही, म्हणून हा विसंगत आहे. 3 नंबरचा पर्याय. नंबर 12 ऐकणे. नंबर 1 ऐकणे. नंबर 2 चालणे. नंबर 3 धावणे आणि पोहणे. आणि नंबर 4 पोहणे. तर ह्या 4 क्रिया दिलेल्या आहेत. तर 4 क्रियेपैकी ऐकणे, चालणे, धावणे, पोहणे, तर ह्या क्रियेपैकी
कोणती क्रिया विसंगत आहे? तर असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, तर ऐकणे ही एका जागेवर असणारी क्रिया आहे. याच्यामध्ये आपल्या हालचाली होतात, चालण्यामध्ये हालचाली होतात, धावण्यामध्ये होतात आणि पोहण्यामध्ये सुद्धा हालचाली होतात. परंतु इथं हालचाल करण्याची गरज आहे का? नाही. आपण बसल्या बसल्या उभ्यानं कसं पण ऐकू शकतो. म्हणून विसंगत हा एक पर्याय आहे, 1 नंबरचा पर्याय. म्हणजे हे विसंगत उत्तर, विसंगत. 13 घ्या. अथर्ववेद, अथर्ववेद. नंबर 1 अथर्ववेद. नंबर 1. नंबर 2 सामवेद. नंबर 3 आयुर्वेद. आणि नंबर 4 ऋग्वेद. हे 4 दिलेत. तर आता हे आयुर्वेद याच्यामधला वेगळा आहे. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? चिकित्सा पद्धती सांगितलेली आहे. बाकीच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? याच्यामध्ये प्रत्येकामध्ये मंत्र दिलेले आहेत. म्हणून हा आयुर्वेद हा 3ऱ्या क्रमांकाचा घटक हा विसंगत आहे. हा संगत आहे का? नाही, विसंगत आहे. नेक्स्ट, तेल, तूप, लोणी. तेल. नंबर 1 तेल. नंबर 2 तूप. नंबर 3 लोणी. आणि नंबर 4 आणि दही. आता बघा, तूप, लोणी आणि दही हे सर्व कशापासून तयार केले जातात? हे दुधापासून तयार केले जातात. परंतु तेल हे दुधापासून तयार केलं जातं का? नाही. म्हणून तेल हा विसंगत घटक आहे. तुम्ही सर्वांनी या पद्धतीनं ह्या प्रश्नाचे उत्तर लिहा. तुम्हाला सर्वचे सर्व प्रश्न येऊन जातील. तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तुम्ही शेअर करा. या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा लिहा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.